नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता बी-एडचे ॲडमिशन चालू झालेले आहे. त्यामुळे तुम्हाला अनेक प्रश्न पडत असतील, की योग्य मेथड कशी निवडायची किंवा कोणती मेथड घेतल्यावर तुम्ही कुठे शिकवू शकता. तुमचं बी-ए झालं आहे, बी-कॉम झालं आहे, बी-एस-सी झालं आहे, ॲग्रिकल्चर, बी झालं आहे. मग तुम्ही कुठे-कुठे शिकवू शकता, याची सगळी माहिती तुम्हाला LKGपासून ते कॉलेजपर्यंत शिक्षक कसे बनू शकता, या सगळ्यांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. सुरुवात करूया अगदी लहान छोट्या मुलांपासून, म्हणजेच LKG आणि UKG. जर तुम्हाला बालवाडी किंवा प्ले स्कूलच्या मुलांना शिकवायला आवडत असेल, तर यासाठी ठराविक विषयाची गरज नसते. तुम्ही 12वी किंवा पदवी कोणत्याही शाखेतून पूर्ण केलेली असावी. त्याचबरोबर या वर्गासाठी तुमच्याकडे NTT नर्सरी टीचिंग ट्रेनिंग किंवा ECCED अर्ली चाइल्डहूड केअर अँड एज्युकेशनचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. इथे विषयांपेक्षा मुलांचा सांभाळ करण्याची आणि त्यांना खेळता खेळता शिकवण्याची कला महत्त्वाची असते. त्यानंतर 1ली ते 5वी PRT. आता वळूया प्राथमिक शिक्षणाकडे, म्हणजेच 1ली ते 5वी. इथे शिक्षक होण्यासाठी तुम्हाला सर्वच सामान्य विषय जसे की मराठी, इंग्रजी, गणित आणि परिसर अभ्यास शिकवावे लागतात. यासाठी पात्रता काय? तर तुम्ही 12वी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आणि सोबतीला D.Ed पूर्ण केलेले असणे गरजेचे आहे. तसेच सरकारी नोकरीसाठी TAT पेपर 1 किंवा CTAT पेपर 1 उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. तरच तुम्ही सरकारी म्हणजे गव्हर्नमेंट जॉबसाठी एलिजिबल होता. त्यानंतर 6वी ते 8वी TGT टीचर. इयत्ता 6वी ते 8वी हा असा टप्पा आहे जिथे खऱ्या अर्थाने विषयानुसार शिक्षकांची निवड होते. येथे तुम्हाला तुमच्या पदवीच्या विषयानुसार शिक्षक होता येतील. यासाठी ग्रॅज्युएशन प्लस B.Ed किंवा D.Ed आणि TET CET पेपर 2 तुम्ही क्वालिफाय असणे आवश्यक आहे. 6 ते 8वीसाठी 3 शिक्षकांची पदे भरली जातात. पहिलं आहे भाषा शिक्षक. जर तुमचे ग्रॅज्युएशन हे मराठी, इंग्रजी, हिंदी किंवा संस्कृतमध्ये झाले असेल, तर तुम्ही भाषा शिक्षक म्हणून बनता. गणित आणि विज्ञान यासाठी जर तुमचे BSc झालं असेल आणि BSc नंतर तुम्ही B.Edला सायन्स, मॅथ्स ही तुमची मेथड असेल, तर तुम्ही गणित आणि विज्ञानचे शिक्षक होऊ शकता. त्यानंतर सामाजिक शास्त्रे. जर तुम्ही आर्ट्समधून इतिहास, भूगोल किंवा राज्यशास्त्र घेऊन पदवी घेतली असेल, तर तुम्ही सोशल स्टडीज म्हणजे सामाजिक शास्त्राचे शिक्षक बनू शकता. त्यानंतर 9वी आणि 10वी. इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी तुमची विषयावर मजबूत पकड असावी लागते. या टप्प्याला TGT असे म्हणतात. येथेही तुमच्या पदवीचा मुख्य विषय अत्यंत महत्त्वाचा ठरतो. BSc फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असणारे विज्ञानाचे शिक्षक बनतात. BA इंग्लिश, मराठी असणारे भाषेचे शिक्षक बनतात. जर तुम्ही आर्ट्समधून इतिहास, भूगोल किंवा राज्यशास्त्र घेऊन पदवी घेतली असेल, तर तुम्ही सामाजिक शास्त्राचे शिक्षक होता. विशेष म्हणजे ज्यांनी कॅम्प्युटर सायन्स केले आहे ते हायस्कूलमध्ये संगणक शिक्षक म्हणून काम करू शकतात. यासाठी पदवीसोबत B.Edची पदवी असणे आवश्यक आहे. 9वी 10वीच्या शिक्षकांना TET CETची अट नाही, पण टेट ही परीक्षा घ्यावी लागते. आता बोलूया सर्वात वरिष्ठ टप्प्याबद्दल. जर तुम्हाला ज्युनियर कॉलेज 11वी आणि 12वी किंवा सिनियर कॉलेजमध्ये प्रोफेसर व्हायचे असेल, तर निवड पदवी चालत नाही. इथे तुम्हाला त्या विशिष्ट विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन करणे गरजेचे आहे. ज्युनियर कॉलेज. जर तुमचे MSc मॅथ्स प्लस B.Ed झाले असेल, तर तुम्ही 11वी-12वीला गणित शिकवू शकता. म्हणजेच मास्टर डिग्रीसोबत B.Ed असणे आवश्यक आहे. BA, B.Com प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस B.Ed हे तुमचं क्वालिफिकेशन आहे ज्युनियर कॉलेजला शिकवण्यासाठी. इथे CET TETची अट नाही, पण टेट ही घ्यावी लागते. सिनियर कॉलेज. कॉलेजमध्ये प्रोफेसर होण्यासाठी B.Edची गरज नसते. तेथे तुम्हाला तुमच्या विषयातील मास्टर डिग्रीमध्ये किमान 55% गुण मिळवून नेट किंवा सेट परीक्षा उत्तीर्ण करावी लागते किंवा PhD पूर्ण करावी लागते. त्यानंतर तुम्ही असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करू शकता. ग्रॅज्युएशननुसार कोणती मेथड निवडावी? मला मराठी विषय आवडतो, चांगला शिकवता येतो, ग्रॅज्युएशन BScमधून झाले, पण मॅथ्स नको, अशा बरेच प्रश्नांची उत्तरं आता आपण बघूयात. इयत्ता 6वी ते 8वीच्या टप्प्यापासून खऱ्या अर्थाने विषयानुसार शिक्षकांची निवड होते. यासाठी ग्रॅज्युएशन प्लस B.Ed आणि TET CET पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सामान्यतः नियम असा आहे की ज्या विषयात तुम्ही पदवी घेतली आहे तोच विषय तुम्ही शाळेत शिकवू शकता. जसे की BSc किंवा BE झालेले विद्यार्थी
गणित, विज्ञान शिकवतात आणि BA झालेले विद्यार्थी भाषा किंवा समाजशास्त्र शिकवतात. ग्रॅज्युएशन सायन्समध्ये पण B.Edमध्ये मराठी विषय. पण मित्रांनो, इथे एक मोठा आणि खूप महत्त्वाचा प्रश्न येतो. जर माझं ग्रॅज्युएशन सायन्स किंवा इंजिनिअरिंगमध्ये झालं आहे, पण मी B.Ed करताना एक मेथड म्हणून मराठी विषय निवडला, तर मी मराठीचा शिक्षक होऊ शकतो का? नाही. सरकारी नियमानुसार तुम्ही 6वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठीचे सरकारी शिक्षक बनू शकत नाहीत. असे का? कारण सरकारी भरतीचा नियम सांगतो की तुम्ही ज्या भाषेचे शिक्षक होणार आहात, तो विषय तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये किमान 2 ते 3 वर्ष एक मुख्य विषय किंवा एक ऐच्छिक विषय, ऑप्शनल विषय म्हणून अभ्यासलेला असावा. तुम्ही BSc किंवा BE केल्यामुळे तुमच्याकडे पदवी स्तरावर मराठी साहित्याची पार्श्वभूमी नसते. तसंच इतर विद्यार्थ्यांचं आहे. BA, BCom झालंय त्यानुसारच मेथड घ्या. नाहीतर सरकारी नोकरी तुम्हाला मिळणार नाही किंवा अडचण येतील. तुम्ही पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशनसुद्धा करू शकणार नाही. मग अशा उमेदवारांकडे काय पर्याय उरतात? खाजगी शाळा. आणि खाजगी शाळांमध्ये जर तुमची मराठीवर पकड चांगली असेल, तर B.Edमधील मराठी मेथड पाहून तुम्हाला मराठी शिकवण्याची संधी दिली जाऊ शकते. मूळ विषयाची पात्रता. तुमची मुख्य पात्रता सायन्स असल्यामुळे तुम्ही गणित किंवा विज्ञानाचा शिक्षक होण्यासाठी नक्कीच अर्ज करू शकता. जर तुम्ही TET पेपर 2 गणित विज्ञानच्या शाखेतून पास झालात तर. मराठी विषय आवडतो म्हणून तुम्ही ते विषय कुठेच शिकू शकणार नाही असे नाही. जर तुम्ही सायन्स ग्रॅज्युएट आहात, BSc, BE, पण तुम्हाला 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना मराठी शिकवायचे असेल, तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध आहे. सरकारी नियमानुसार ज्युनियर कॉलेजसाठी तुमचे पोस्ट ग्रॅज्युएशन आणि B.Ed असणे आवश्यक आहे. इथे ग्रॅज्युएशनचा पहिला विषय पाहिला जात नाही, तर पोस्ट ग्रॅज्युएशनचा विषय पाहिला जातो. म्हणजेच जर तुम्ही सायन्सनंतर मराठी विषयातून MA पूर्ण केले आणि तुमच्याकडे B.Edची पदवी असेल, तर तुम्ही 11वी आणि 12वीला मराठी अधिकृत शिक्षक किंवा लेक्चरर बनू शकता. ग्रॅज्युएशन सायन्समध्ये असूनही तुम्ही ज्युनियर कॉलेजला मराठीचे शिक्षक होऊ शकता. फक्त तुमच्याकडे मराठीची मास्टर डिग्री असायला हवी. मित्रांनो, जेव्हा आर्ट्स किंवा सायन्सचे विद्यार्थी B.Ed करतात, तेव्हा त्यांचे विषय ठरलेले असतात. पण जर तुमचे ग्रॅज्युएशन BCom, BE, इंजिनिअरिंग किंवा ॲग्रिकल्चर कृषीमधून झाले असेल, तर B.Edमध्ये कोणती मेथड निवडावी आणि आपण पुढे कोणत्या विषयाचे शिक्षक बनवू शकतो, याबद्दल खूप मोठा गोंधळ असतो. कारण शाळांमध्ये इंजिनिअरिंग किंवा ॲग्रिकल्चरसारखे विषय थेट नसतात. मग अशा विद्यार्थ्यांनी काय करावे? सरकारी आणि खाजगी शाळांचे नियम काय सांगतात? पहिली गोष्ट करूया कॉमर्स म्हणजे BCom विद्यार्थ्यांबद्दल. शाळांमध्ये 11वी 12वीच्या आधी कॉमर्स हा स्वतंत्र विषय नसतो. त्यामुळे 6वी ते 10वीपर्यंत शिक्षक होण्यासाठी तुम्हाला पुढील मेथड निवडाव्या लागतात. पहिली पद्धत गणित किंवा अर्थशास्त्र. दुसरी पद्धत इंग्रजी भाषा किंवा सामाजिक शास्त्रे. तुम्ही कोणत्या वर्गाचे शिक्षक बनू शकता? 6वी ते 10वी. BCom नंतर B.Ed केल्यास तुम्ही हायस्कूलमध्ये सामाजिक शास्त्रे किंवा गणित शिकवू शकता. परंतु काही राज्यांच्या सरकारी नियमानुसार कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना 6वी ते 10वीच्या सामाजिक शास्त्रासाठी ग्रॅज्युएशनमधील विषयाची अट पूर्ण करावी लागते. 11वी आणि 12वी. जर तुम्ही BCom नंतर M.Com केले असेल आणि सोबत B.Ed असेल, तर तुम्ही ज्युनियर कॉलेजला अधिकृत शिक्षक बनू शकता. BE, BTech इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी B.Ed मेथड. आता वळूया BE किंवा BTech म्हणजेच इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकडे. NCTEच्या नवीन नियमानुसार इंजिनिअर्स आता अधिकृतपणे शिक्षक बनू शकतात. इंजिनिअरिंगमध्ये गणित आणि फिजिक्सचा मोठा भाग असल्यामुळे तुमच्यासाठी सर्वोत्तम कॉम्बिनेशन आहे. पहिली पद्धत गणित, दुसरी पद्धत विज्ञान. काही विद्यापीठांमध्ये संगणक पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना कम्प्युटर सायन्सचा पर्यायही मिळतो. तुम्ही कोणत्या वर्गाचे शिक्षक बनू शकता? 6वी ते 10वी. तुम्ही शाळांमध्ये गणित आणि विज्ञान शिक्षक बनू शकता. सरकारी नोकरीसाठी तुम्हाला TET किंवा CTET पेपर 2 उत्तीर्ण करावे लागेल. 10वी नंतर डिप्लोमा IT इंजिनिअरिंग पदवीमुळे तुम्ही पॉलिटेक्निक कॉलेजेस किंवा ITमध्ये क्राफ्ट इन्स्ट्रक्टर किंवा लेक्चरर म्हणून थेट पात्र ठरता, जेथे B.Edची गरज नसते. BSc ॲग्रिकल्चर.
तिसरा आणि सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे BSc ॲग्रिकल्चर झालेल्या विद्यार्थ्यांचे काय? ॲग्रिकल्चर हा विषय थेट हायस्कूलमध्ये नसतो, पण हा कोर्स सायन्स अंतर्गत येतो. त्यामुळे कृषी पदवीधरांसाठी बीएडचे विषय पुढीलप्रमाणे आहेत. पहिली पद्धत विज्ञान, दुसरी गणित किंवा इतर कोणतेही उपलब्ध असलेले सायन्सचे विषय. तुम्ही कोणत्या वर्गाचे शिक्षक बनू शकता? 6वी ते 10वी ग्रॅज्युएशनमध्ये तुम्ही बॉटनी, केमिस्ट्री आणि वेगवेगळ्या वैज्ञानिक घटकांचा अभ्यास केलेला असतो. त्यामुळे तुम्ही हायस्कूलमध्ये विज्ञानचे शिक्षक होण्यासाठी पात्र ठरता. 11वी आणि 12वी जर तुम्ही MSc ॲग्रिकल्चर केलं असेल तर तुम्ही ज्युनियर कॉलेजला असणाऱ्या ॲग्रिकल्चर या व्होकेशनल विषयाचे शिक्षक बनू शकता. तसेच महाराष्ट्रात असणाऱ्या विशेष कृषी शाळा आणि कृषी तंत्रनिकेतनमध्ये तुम्ही शिक्षक किंवा प्राध्यापक म्हणून काम करू शकता. या तिन्ही क्षेत्रापैकी तुमचे ग्रॅज्युएशन कशामध्ये झाले आहे? तुम्हाला कोणत्या विषयात अडचणी येत आहे? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.